नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. कामगार विभागाची भरती आल्यापासून माझ्या मनामध्ये एक खंत आहे, एक वेगळ्या प्रकारचं वादळ माझ्या मनामध्ये सुरू आहे अभ्यासक्रमाला धरून. हे ते वादळ नाही जे 50 कायदे करायचे आहे, कोणते करायचे आहे. आपल्या ॲपमध्ये मी तुम्हाला 23 कायद्याची लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये आणखी 4 कायदे कसे कमी होतात हे मी तुम्हाला सांगतो आहे. तत्पूर्वी आपली ही बॅच आहे, बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता. ऑलमोस्ट आपला 70-80% अभ्यासक्रम झालेला आहे. आता नेमका मला सांगायचा मुद्दा काय आहे थोडासा समजून घ्या. हा आपला रमेश आहे, ठीक आहे. कामगार विभागाच्या भरतीसाठी तो काय करत आहे, तयारी करत आहे. मग महाराष्ट्रामध्ये हे 4 केंद्राचे कायदे तर आहेच, पण 4 महाराष्ट्राचे देखील मसुदा कायदे दिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य वेतन संहिता 2020, 2019 ऐवजी 2020 आहे. व्यावसायिक सुरक्षा संहिता 2021, सामाजिक सुरक्षा संहिता 2021 आणि औद्योगिक संबंध संहिता 2021. ठीक आहे. हे तर केंद्राचे झाले. हे कोणते झाले? हे केंद्राचे. आणि जर आपण वेबसाईटवर पाहिलं, ठीक आहे, बघा मुखपृष्ठावर जर तुम्ही गेले, ठीक आहे, वेबसाईट आहे, मुखपृष्ठावर जर गेले, मुखपृष्ठावरती मोर न्यूज मध्ये जायचं आहे. कुठं? मोर न्यूज मध्ये जायचं आहे तुम्हाला. इथे गेल्यानंतर तुम्हाला वेतन संहिता मसुदा 2026 दिलेला आहे. वेतन संहिता 2026 इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला हे पेज ओपन होतं. मग आता एका वाक्यामध्ये जर माझ्या मनात जो गोंधळ चाललेला आहे त्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर आता केंद्राचे नियम वेगळे आणि राज्य शासनाचे नियम वेगळे, मग हे सगळे करायचे का? तर याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त तुम्हाला केंद्राचेच नियम करायचे आहे. महाराष्ट्र शासनाचे आणखी करायची गरज नाही. का? कारण ते ड्राफ्ट मध्ये आहे, मसुद्यामध्ये आहे. हे कच्चे नियम बनवलेले आहेत. राज्य शासनाला फक्त पोटकलम आणि विशेष करून जर समजा आता केंद्र सरकारच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे की किमान वेतन किती असायला पाहिजे. मग आता राज्य शासन, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की बाबा किमान वेतनामध्ये नेमकं कशा कशाची कट झालेली पाहिजे. ठीक आहे. किमान वेतन जर मिळत नसेल तर त्याच्यावर जर समजा तुम्हाला अपील करायची असेल तर ती अपील कोणाकडे करायची आहे. हे छोटे मोठे त्या मेन कलमाला धरून जे काही पोटकलम किंवा नियम बनवायचे आहेत तर ते महाराष्ट्र शासनाने बनवलेले आहे. आता हे 4ही कायद्यासाठी आहे. आता हे जर पाहिलं तुम्ही तर हे आपला 28 एप्रिलचं 2026 आहे. मग हे लेटेस्ट मध्ये आहे. आपण एक GR घेतला, त्यामधले सगळे कायदे जे आहेत तर ते करायचे आहे नवीन कायद्यामध्ये. पण आता हा 28 एप्रिल 2026चा हा जो एक गॅजेटेड आहे तर हा करावा लागणार आहे का? तर नाही. हे मी का सांगतोय? कारण मी याच्यावर अभ्यास केलेला आहे. प्रॉब्लेम काय मी अगोदर शोधला आणि नंतर मग त्याचा अभ्यास होऊन काय आहे. आता यामध्ये पहा, हा काय आहे? मसुदा आहे. हा फायनल कायदा झालेला नाही. याच्यावरती ऑब्जेक्शन येऊ शकतात. म्हणून इथली ही लाईन जी आहे ही फार महत्वाची आहे. याच्यावर लिहिता कसं येतं? कोणताही आक्षेप, बघा इथं काय दिलेलं आहे, कोणताही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य कामगार भवन यांच्याकडे घेता येऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे नियम आहेत, कायदे नाहीत. या नियमावरती जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 45 दिवसामध्ये घेता येऊ शकतं. म्हणजे हे आपल्याला फायनल परीक्षेसाठी विचारल्या जाणार नाही. मला हा एक मुद्दा तुम्हाला सांगून द्यायचा आहे. वेतन संहिता महाराष्ट्राचा असू द्या, देन औद्योगिक सुरक्षा असू द्या, सामाजिक सुरक्षा किंवा व्यावसायिक सुरक्षा, हे 4ही जे कायदे जे आहेत महाराष्ट्र शासनाचे जे अधिनियम बनवलेले आहेत किंवा त्यामध्ये राज्याचे जे रूल्स वगैरे ऍड केलेले आहेत तर ते सगळे ऍड करायची गरज नाही. कारण एका याच्यामध्ये जवळपास 300, 400 रूल्स, नियम बनवलेले आहेत. म्हणजे एखादी इन्स्पेक्शनची प्रोसेस. आता हा महत्वाची एक गोष्ट आणखी राहिली की तुम्हाला इन्स्पेक्शन, इथं जर निरीक्षण वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कामगार आयुक्त, आपलं जे काम आहे कामगार आयुक्त, यासाठी इन्स्पेक्शन प्रोसिजर कशी आहे मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ घेतो. पण यावरती इन्स्पेक्शन करण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस दिलेली आहे, इन्स्पेक्शन केल्यानंतर तुम्हाला कोणाला नोटीस द्यायची आहे, कोणाला SMS पाठवायचा आहे, पोर्टलवरती कशा प्रकारे माहिती 48 तासात अपलोड करायची आहे, कोणकोणत्या कायद्याचं तुम्ही इन्स्पेक्शन करणार, तुम्हाला इन्स्पेक्शनसाठी जायच्या अगोदर कोणत्या सूचना येणार, इन्स्पेक्शनच्या दरम्यान काय काय करायचं आहे, इन्स्पेक्शन झाल्यानंतर काय काय करायचं आहे, हे सगळं काही तुम्हाला एक SOP याच्यामध्ये दिलेली आहे. ही देखील आपल्याला पाहिजे आहे. ही आपण अभ्यासक्रमात इन्क्लूड केलेली आहे. ठीक आहे. कारण की तुम्हाला इन्स्पेक्शनच्या रिलेटेड काही ज्या प्रोसेस आहेत ना तर त्या देखील महत्त्वाचं आहे, माहिती असणं महत्त्वाचं आहे. देन परिपत्रके आणि अधिसूचनामध्ये जर पाहिलं
जस्ट अ मिनिट, कुठे गेलं कायदे? हा, अधिसूचना झाला, कोड, परिपत्रके, काय एका वेळेच भरपूर गोष्टी जर समजा असतील ना तर थोड्याशा काय की मागे पुढे होतात. नेमकं मला आणखी काय सांगायचं होतं, विसरून गेलो मी. हा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 4 जे महाराष्ट्राचे कायदे करायचे आहे तर ते सध्या करायची आवश्यकता नाही, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्या ॲपमध्ये जे तुम्हाला मी 23 कायदे दिलेले आहेत, 23 पैकी आणखी 4 कायदे जे आहेत तर ते आपले मायनस होतात. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त 19च कायदे करायचे आहे. आता 19 कायदे कोणते करायचे आहेत ते मी ॲप्लिकेशनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही आपलं ॲप किंवा तुम्ही आपली ही जी बॅच आहे तर ती कन्सिडर करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.